नमस्कार. तर आजच्याला महाशिवरात्र आहे, तर त्याचं चाललंय माझं फराळ बनवायचा. फराळ म्हणजे आज मी मस्त असं थालीपीठ बनवणार आहे. बटाटा उकडून मस्त साल्ट काढून घेतली आणि हे शाबू तांदूळ आहेत, तर असं पाट्यावर मस्त असं रवा वाटून घेतलं या. आणि पुन्हा एक शेंगदाण्याचा कूट जरा बनवून घेतला. आता ह्या मिरच्या आहेत, गावाकडून त्यांनी वावरातल्या मिरच्या आणलेल्या आहेत, अगदी तिखट मिरची, लवंगी. आणि खरं तर हे कोणची वस्तू बनवायची जर म्हणली तर थोडीशी उपास जर असला तर ते तिखटपणा असल्यावर माणसाला खाऊ तरी वाटते, नाही तर आळणी आळणी म्हणलं की तोंडाला आळणीपणा येतो. अशा बऱ्याच मिरच्या घेतल्या तर मी आता 5-6-7-8 घेतल्या असते चांगल्या, 5-6 कुठल्या अशा बारीक चांगल्या वाटून घेणार आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे त्याच्यावर, शेंदू मीठ. मिरची चिरून जरी घातली तरी जमतंय. आणि मी चांगली बारीक वाटून घेणार आहे. वाटल्याच्या नंतर अगदी चव भारी येते. त्याला दापाट पण म्हणतात किंवा थालीपीठ पण म्हणतात. चांगली बारीक मिरची वाटून घेतली. आता लवकर उरकायसाठी मी आधी बरीच तयारी करून ठेवली. शाबू तांदूळ वाटायला मला लय वेळ गेला, का तर ते जरा बारीकच लवकर होत नव्हतं. तरी पण मी केलं बारीक चांगलं, अगदी रवाळ बनवले त्याला. असं म्हणजे मोठं नाही, असं चरबट चरबट थोडंसं. बटाटा उकडून घेतलेलं, त्या बटाट्याची चटणी बनवणार आहे आणि ह्याचं त्यात मळाई घेणार आहे. आता असं अगदी बारीक चुरून घेणार आहे. खिसून घेतलं तरी जमत्यात उकडलेला बटाटा, किंवा कच्चा बटाटा जरी खिसून घातला तरी पण जमतंय. ऊन लयच लागायला लागलं. ऊन लय लागायला, सावली करायची का? सगळं आज काय उपास आहे ना? हा उपास धरणार ना तू? होय. अर्चनाच आणगत सोडून झाडाखाली मस आहे, पण ते झाडाला काय झालंय खाला पण उशिरा सावली. उशिरा म्हणजे पार 1 वाजता 1च्या पुढं सावली येणार इकडं. पार तुली 1-2 वाजणार पार. अर्चना चेअर गदा सोडून आयला सागरने पण मस्त बघीच राहते. मेहंदी काढली संध्याकाळी ना. हा संध्याकाळी देवाला जायचं आपल्याला, असं ना. अर्चना पण आता धुवायला गेली होती, ती आली. तर बाणाची मस्त बाकी तयारी चालली. आज बटाटा म्हणजे असं मऊसूद असं खिसल्यासारखाच बारीक करून घेतला, असा त्याच्यात जाड जाड ठेवलाच नाही. आणि पुन्हा आता मळायचंय बी त्यात. आणि रात्री मी शाबू तांदूळ भिजत घातलं होतं, तर त्यातलं बी आता मी ह्या 2 वाट्या घेणार आहे. अगदी मऊ भिजल्यात आहे नुसतं रात्री घातल्यामुळं. या 2 वाट्या घेऊन आता ही 1 वाटी पीठ शाबूचं, आता हे बटाटा आहे ते टाकून घेणार आहे. याच्यात शेंगदाण्याचा कूट भाजून मी वाटून घेतलाय आणि मिरची वाटलेली. आता आणि मीठ चवीप्रमाण टाकून घेतलं. पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मग लागण असं पाण्यात त्याला थोडं थोडं असं सरसरीत मळून घेणार आहे.
आता हे शेंगदाण्याचं तेल आहे तर ते टाकून त्याच्यात घेणार आहे थोडंसं, एक कालवणातली पळी बरे. थोडंसं पाणी पडलं कमी की थोडासा हात घेऊन मस्त असं त्याला चोळून घ्यायचं पिठाला. सावली जरा केली आणि पीठ पण चांगलं मी मळून घेतलं. आता थोड्या वेळ त्याला असं भिजत घालणार आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. आता थोडासा आता खोबऱ्याची खिसून घेते. ओला खोबरा आहे, नारळ देवाला फोडला आहे तर लक्ष्मी आईला. आता कढई ठेवून घेतली. पहिला बटाटा बनवून घेते. पहिल्यांदा मिरची मी वाटून घेतली आहे. मिरची तळून घेते. आता मिरची तळली की शेंगदाणा टाकून घेते त्याच्यात. आता ओल्या नारळ मी खिसून घेतलेला त्याची चव ही टाकून घेते. चांगलं याला परतून घेणार आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. मस्त परतून घेतलंय. आता त्यात बटाटा टाकून घेते काढल्याला. दोन मिनिटं याला परतून घेणार आहे आणि खाली उतरून घेणार आहे. मस्त बटाटा परतून घेतला. बटाट्याची भाजी आता खाली उतरून घेणार आहे. आता तवा ठेवून घेणार आहे. तव्यातच बनवणार आहे मी, किंवा सपाट तवा असला तरी जमतंय. आता भाकरीचा तवा आहे दररोजचा. आता एक तूप आहे ते तव्यात मी गरम करून घेते जरा. इकडे पीठ पण मस्त भिजलं या. चांगले 10-15 मिनिटं झाले पिठाला. मस्त गोळा करून घेते. आता केळीच्या पानावर मस्त मी थापून घेणार आहे. आता मस्त थापून घेतलंय आणि तूप पण गरम झाले. भाजतंय बाय. तव्याला आधी चांगलं तूप लावून घेणार आहे. अगदी अलगद उचलून घ्यायचं पान. थोडंसं कडाने पण तूप का सोडते मी तर ते म्हणजे तवा खोलगाटे आणि तूप सोडलं की खाली जाते लगेच. आधी लावलं होतं ते त्याच्यामुळे जरा कडाने सोडल्याच्या नंतर ह्या कडा सुटत्या मस्त. आता एक मिनिटभर असं
त्याला शिवकून दिलं खालनं. आता पलटी करून घेते. सगळी मी अशीच बनवून घेणार आहे आता. सावली केली ते जरा बरं वाटत असेल. लय भारी झालं. नाही तर आता पार ऊन लय लागलं असतं ना. चुलीच वायलेच हे तापण वरची उन्हाची वायलेच. अगदी बारीक जाळावर त्याला मी भाजून घेणार आहे. जास्त जाळ लागला गेला की थोडंसं करापले जाते. काढून घेते आणि दुसरा तयार केलेला त्यात टाकून घेणार आहे. लगेच त्याला कडाने जरा तूप सोडून देते. तर आमच्या इथून जवळच पाताळगंगा नदीच्या किनारी पाताळेश्वराचं मंदिर आहे शंभू महादेवाचं. तर तिथं आज जाऊन आम्ही दर्शन घेणार घेऊ आहे आता संध्याकाळी. आता आपल्याला जवळ असन तिथं जातो आपण. कधीच नाही म्हणजे दर्शन घेता राहतो आपण. पण कुठं नाही कुठं तरी जातो भेटतच का. तर मी एक वेळच भीमाशंकरला दर्शन घ्यायला गेलो होतो. महाशिवरात्रीला होय. नाही असं मध्ये आधी गेलो. म्हणलं का महाशिवरात्री नाही म्हणजे महाशिवरात्रीला म्हणजे प्रत्येक नदीच्या किनारी संगमामध्ये असतातच मंदिर. मंदिर जास्तीत जास्त शंभू महादेवाचे असतात. तर बाणाचं मस्त बाकी चाललंय. आज फराळ बनवायचा. मस्त भाजलाय का. वारं बी सुटलेले आता. सगळी अशी बनवून घ्यायची जेवाय उपासाला बसायला. आता जेवाय का उपास फराळ करायला. फराळ करायचा ना. मग काय बाणा किती उपास करते काय तू. आज त्यात बघून बघून हाय कोणचं एकादश चतुर्थी हा आणि असं आखाड एकादश महाशिवरात्र मधून अजून येतात काय काय गोकुळाष्टमी वड सावित्री पण हा हरताळका हा हे असं करायचं जेवढं आपलं देणार येतात ते. गेल्या वर्षी काय बनवलं होतं महाशिवरात्रीला. साबुदाण्याचं वडं बनवलं होतं. होय हा उराकलं का नाही अजून. उरकलं तर काय आता हा उरकलं ना. आता देवाला निवद दावायचा. मग कसं काय आज अर्चना. आज काय उपास आहे आज. होय सागर तगडी सागर तर तयारीतच बसलाय गेला. वार लय सुटले ना. लय वारं सुटलंय आता. वाऱ्याचा दिवसच आलंय वायदरीच. माय म्हणजे बारा 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 वायदरी येणार. मेंढरा शारडाचा खाया गोळा करून घेऊन जाणार. गॅस पार देत हो ज्वारीचा. तर चाललंय आता अर्चनाचं बाणायचं फराळ वाढायचं. गेलं चालू या टायमाला आणा त्याचं लुगडं वाऱ्याने गेलं कंपनीने. आता रात्री दही लावलं होतं काडग्यात तर मस्त अगदी इराजलं या. तर ह्या साईडला आता झाडाची सावली आली चांगली. मग आज कोणचा उपास आहे. महाशिवरात्र आहे. तर सागरगडी तर बसला फराळ करायला.
हा त्याच्यासाठीच खायला केले ते. कसं काय उपासाचं बरं 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 लागल कसं काय लागतंय अगदी एकच नंबर आजचं उपासाचं हो काय चोकून लयच भारी लागतं वाटतं सागरला. हो बरं झालं का अर्चना फराळ मस्त झाले. होय तुम्ही काय केलं बरं आज येईल पण मी देईल का मी झोपून राहा डोळ्यातून यायला आली ना झोपून राहा ना. हा लय पिऊ बाळा आता दूध नाही लगेच प्यायचा ते प्यायला म्हणून लयच बरं झालं एक नंबर दही झाले गार गार वाढ वाटते पुन्हा आता दही लय वाढ लागणार